अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची पंचवार्षिक निवडणूक जी आहे ती जाहीर झाली आहे. परंतु या सगळ्या निवडणुकीमध्ये काही अभिनेत्यांना जे आहे ते उमेदवारी अर्जच भरून दिला नसल्याची बाब जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते. आणि या सगळ्यामध्ये कुठेतरी राजकारण दडलेलं आहे आणि दबक्या आवाजात या सगळ्या निवडणुकीमध्ये राजकारणाची चर्चा देखील होते. या सगळ्या संदर्भात बातचीत करण्याकरता आपल्यासोबत मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष विजय पाटकर सर आहेत आपल्याबरोबर. विजयजी, तुम्ही फॉर्म दिलेला होता भरण्यासाठी, तुमचा फॉर्म सबमिट झाला नाही, काय नक्की कारण आहेत? नक्की कारण काय मला मला अजूनही कळलं नाही कारण काय. पण मी जेव्हा फोन करून विचारलं 6 वाजता बंद होणं होतं, 4:30 वाजता मला कळलं की बाबा माझा फॉर्म काय नाही, मी ते भरून पाठवलं सगळं, परवाच पाठवलं आहे 2 दिवस अगोदर. मग काय नाही भरलं गेलं? नाही नाही ते म्हटलं काय झालं की नाही, थोडंसं सांगितलं गेलं आहे आम्हाला की थांबा थांबा म्हणून थांबा, पण मग फॉर्म भरला गेला नाही. आता माझा निवडणुकीचा अधिकार आहे ना, कोण ठरवते? परका माणूस कोण, बाहेरचा माणूस का ठरवते कोण की बाबा ह्याचा फॉर्म भरायचा नाही? हे बाहेरचा माणूस ठरवणारा कोण आहे? आमच्या जे पॅनल होतं ते पॅनलमधला कोण असेल त्याने सांगितलं असं तर ठीक होतं. आणि मी सगळ्यात सिनियर आहे, आय एम सिनियर मोस्ट. हे डिसिजन कोण घेणार? तर बाहेरच असणार. असं कानावर आलं माझ्या की बाहेरून काहीतरी फार दबाव वगैरे, दबावाचं राजकारण चालू आहे, त्यामुळे 2 दिवस हा नको तो नको, ह्याला उभं करा, समोरचं पॅनल उभंच नाही करायचं, अशा सगळ्या गोष्टी चालल्या आहेत. आणि हे जर असेल ना, ह्या प्रकारे येत असेल, एकतर आपलंच सगळं जे राजकारण आहे ते हल्ली बघवत नाही, ऐकवत नाही, वाचवत नाही. तेच राजकारण पुन्हा येते येत असेल आमच्या कलाकारामध्ये, महामंडळात, चित्रपट महामंडळात, तर खूप वाईट आहे. म्हणजे आतापर्यंत चित्रपट महामंडळाचं नाव खराब होतं, नाव खराब नव्हतं, आमचं खूप चांगलं होतं, जे गेल्या 5 वर्षात खूप खराब झालं. कुत्रं उभं करत नाही आमच्या भवनात, कोणी मिनिस्टरला काही आस्था नाही आहे, कोण काय कसलं कोण काही आस्था नाही आहे. ते नाव अजून खराब केलं, कारण त्यांना असं वाटायला लागलं की ही राजकारणाचा आखाडा झाला आहे महामंडळसुद्धा. हे काय झालं, का होतं आहे? अगोदर कधीच नव्हतं अगोदर. परंतु हे कोण कोण राजकारण, कोण दबाव कोण आणतंय? तुमचा फॉर्म सबमिशन केला नाही, तुम्ही स्वतः माजी अध्यक्ष आहात, तुम्ही अनेक चांगली कामं या संपूर्ण चित्रपट महामंडळामध्ये केलेली आहेत अखिल भारतीय. आता मग तुमचा फॉर्म तुम्हाला घाबरतंय कोण आणि तुमचा फॉर्म का कोण सबमिशन होऊन देत नाही? कोण आहेत हे दबाव? नाही नाही, मला कोणी काय असं नाव सांगितलं नाही मला कोणी, का मी बघितलं नाही, मी काही ऐकलं नाही आहे, मला काय सांगितलं नाही यांनी केलं म्हणून आम्ही करत नाही, असं काय मला कोणी सांगितलं नाही आहे. मला फक्त कळतं आहे राजकारणाचा दबाव येतो आहे, त्या अनुषंगाने होते. म्हणून मी म्हटलं की राजकारण येत असेल महामंडळात तर खूप वाईट आहे. आणि येत असेल नवीन मंडळी येत असेल तर खूप खूप धन्यवाद, आभार आहे की नवीन मंडळी येते आहे, यायलाच पाहिजे. म्हणजे आम्हीच काय विषांतराम होते, ज्याने सुरू केलं, पहिले अध्यक्ष होते, अशी मंडळी होती अध्यक्ष म्हणून, अशी मंडळी. आणि त्याच्यानंतर जर आताची जे कोण चांगली नवीन मंडळी येत असेल, त्यांची जी इच्छा होती चांगलं काम करण्याची, तुमची इच्छा असेल ते करा, येऊन करा. माझा आक्षेप होता, मी काय म्हटलं, माझा आक्षेप होता नवीन मंडळी कोणी या, तुम्हाला करायचे, मला नाही करू दिलं तुम्ही नका करू, नो प्रॉब्लेम. पण ज्यांनी केलं आहे ऑलरेडी, त्यांनी काय केलं का, काय उभारलं का? उलट गेली 4 ते 5 वर्ष महामंडळ बंद होतं. तुमचा मग थेट आक्षेप मेघराज भोसलेंवर? भोसले, थेट आक्षेप आहे माझा. मेघराज भोसले काय केलं मला सांग, विचारता तुम्ही, त्याने सांगा मी हे केलं. 5 वर्ष त्या महामंडळाचं थडगं केलं, थडगं. इतक्या वर्षात, गेल्या 55-56 वर्षात कधी प्रशासक आले नव्हते. प्रशासक येऊन बसलेत वर्षभर, तुम्हाला खर्च करू देत नाही, चेकबुक ऑफिसमध्ये आहेत, ऑफिसमध्ये जावं लागतं, कामगारांचा पगार द्यायचे, ते मग हे करतात, लिहून घ्या सगळं ब्ला जी काय पद्धत आहे ती. किती वाईट आहे. यावर तुम्हाला लाज नाही वाटत? काही वाटत नाही? आणि परत इलेक्शन आली काय मिरवायला जॅकेट घालून फेटे घालून मोकळे तुम्ही परत. अरे लाज वाटत नाही तुम्हाला? वर मला फोन करतो, माझ्या पॅनलमध्ये उभा राहतो का? पण तुझ्या पॅनलमध्ये उभा राहून मला काय माती खायची आहे का? मला माझे कलाकार माझे मतदार मित्र, माझे कलाकार ते जोड्याने मारतील मला तुझ्याबरोबर उभं राहिलो तर मी. अरे आम्हाला लाज आहे, लाज आम्हाला आहे.
दिवाने दिली आहे. तुम्ही जर गुंडाळून नेसलीचं कुठे तर मला माहीत नाही. ती नेसली आहेच तुम्ही, म्हणून वर तोंड करून तुम्ही येत आहे. अरे काय केलं ते सांगा. 5 वर्ष महामंडळ बंद होतं, ह्याची उत्तर द्या पहिली. हिशेब नंतरची गोष्ट ती आपोआप येणारच आहे. ते सोडा, ते काय सुटका नाही त्यातून. परंतु कोट्यावधी रुपयांचा अपहार देखील या सगळ्या महामंडळामध्ये झाला आहे असा आरोप देखील त्यांच्यावरती होतोय. जवळपास 12 कोटी रुपये काहीतरी. हो, आता बघूया ना, ऑडिट होईल. सगळ्या गोष्टी ऑडिट तर होईल ना, जनरल बॉडी होईल ना, प्रश्न तर विचारले जातीलच ना. जनरल बॉडी कशाला वाढवू आम्ही, असंही जाऊ शकतो आम्ही, आम्हाला हिशोब पाहिजे म्हणून. परंतु या सगळ्या निवडणुकीत आता ट्विस्ट आहे, कारण की तुमच्या सकट अजून 2-3 जणांचे फॉर्म सबमिट झालेले नाहीत. क्रांती रेडकर, निशिकांता वाड आणि तुम्ही तिघांनी पण फॉर्म भरलेले होते. तिघांना काय समान उत्तरं दिली? हो, सेम. नाही, हे नको, ही मंडळी नको अशी काय सांगितलं. मग आमच्या निवडणुकीचा अधिकार हिरावून घेणारे तुम्ही कोण? तुम्ही कोण? 40 वर्ष आम्ही इंडस्ट्रीत आहोत. 40 वर्ष, 4 वर्ष नाही, 40 वर्ष. त्या लोकांबद्दल तुम्ही असं करताय, त्यांच्याबद्दल. आम्ही तुमच्याकडे येतो का? आम्ही विधानसभेचे इलेक्शन असते, आम्ही ठरवायला येतो का? आम्ही ठरवतो, आम्ही मतदानातून ठरवतो. आम्ही तुम्ही कोण उभारते काय करताय आम्हाला देणं नाही. नका करू हे असलं राजकारण. तुम्ही महाडावर आणू नका प्लीज. पण कोण 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 राजकारण कोण? कारण की आता उदय सामंत यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत नीलम शिर्के, त्या देखील स्वतः निवडणुकीत या उभ्या आहेत. त्यांनी फॉर्म सबमिशन केला. उदय सामंत ह्या पाठी सगळं राजकारण करतात. पण असं मी ऐकलंय. मी काय म्हटलं, मी ऐकलंय फक्त. मी बघितलं तर नाही आहे, माझ्या समोर तर नव्हतं, तर मी असं आक्षेप घेऊ शकत नाही. पण हे असे एवढं जर प्रेशर येत असेल आणि एवढे घाबरत असेल तर कोणतरी मोठा माणूस असणार ना. नाही, पण तुम्ही जर फॉर्म भरला असता, तुम्ही पुन्हा अध्यक्ष झाला असता, कारण की तुम्ही ज्येष्ठ आहात, तोडीसतोड अभिनेते आहात आणि तुमचा दांडगा जनसंपर्क यापूर्वी देखील महामंडळाच्या सदस्यांवरती आहे. ह्याला घाबरूनच कुठेतरी राजकारण झालेलं आहे. नाही काय, मला माहीत नाही काय, पण मी तर एका पायावर तयार होतो, पहिल्याच दिवशी तयार होतो. अरे कोण नीलम शिर्के येणार असेल, अरे येऊ दे, होऊ दे अध्यक्ष. 55-56 वर्षात पहिली महिला अध्यक्ष होईल, हे माझी वाक्य आहेत, माझी वाक्य आहे ती. मग काय, अरे मला अध्यक्ष व्हायचं असलं असतं तर मी पॅनल उभं केलं असतं ना. माझ्याकडे लोक नाहीत का? किती लोक आहेत माझ्याकडे, अख्ख्या महाराष्ट्रातली किती प्रेम करणारे लोक आहेत माझ्याकडे. मी सहज पॅनल उभं, माझा फॉर्म जरी भरला गेला असता ना, मी 4 वर्षात पॅनल उभं केलं असतं. आणि ते करू नये म्हणून ते केलेलं आहे. परंतु याच नीलम शिर्केंमुळे तुमचा फॉर्म दबावतंत्राखाली बाजूला सारला गेला, सबमिशन झालं नाही. नाही, नीलम शिर्केमुळे माझा फॉर्म दॅट आय डोंट नो, मला माहीत नाही. माझं तिच्याशी माझं काही असणं तर काही गरजच नाही, काही मैत्रीण आहे माहिती. आम्ही एकत्र सिनेमात काम केलं आहे, नाटकात मी डिरेक्शन केलेलं आहे. म्हणजे कलाकार आहे, बालरंगभूमीची अध्यक्ष आहे ती चांगलं काम करते. आणि नवीन मंडळी येऊन जर करत असते तर मला कोणाबद्दल आक्षेप नाही. माझा एकच आक्षेप आहे, जे तुम्ही काही केलंत नाही, वाईटरित्या महामंडळ चालवलं, महामंडळाची अधोगती केलीत, महामंडळाचं थडगं केलं, कलाकारांना फसवलं. एक माणूस मेघराज भोसले, जे तू काही केलं नाही आयुष्यात, पुढे तू काही करू शकत नाही. आणि आता तो अध्यक्ष होणार पण नाही आहे, त्यामुळे आता तुझ्या हातात काहीच नाही. फक्त मिरवा तुम्ही पत्कन, कार्ड छापा आणि वाटा फक्त, बस. म्हणजे पाटकरजी, तुम्ही म्हणतायत की तुम्ही थेट आक्षेप मेघराज भोसलेंवरती घेताय, पण मेघराज भोसलेंमुळे तुमचा फॉर्म सबमिशन झाला नाही का? की नीलम शिर्केंमुळे फॉर्म सबमिशन झाला नाही? मेघराज भोसले कोणाकडे गेलं असेल माहीत नाही ना. ते पॉलिटिकल आहेत सगळे, पॉलिटिकल मी पण आहे, ओळखी तर माझ्या पण आहेत. आज इनडायरेक्टली पॅनल मदत लोक करू दे. बाबासाहेब पाटील आमचा राष्ट्रवादीचा ते होते, म्हणजे त्यातले राष्ट्रवादीतली माणसं नाही, पण कधी कलाकार होते. BJP मधले काही कलाकार होते, शिवसेनेतले काही कलाकार होते. सगळे कलाकार आता कुठे ना कुठे जॉईंट आहेत ना, ते आहेत, ते सगळे होते इन्वॉल्व. तर मी त्याच 1.5 तासातसुद्धा मी कुणाकडे जाऊ शकलो असतो, पण मी नाही गेलो, तर मला पॉलिटिकल आणायचं नव्हतं. परंतु त्याच 1.5 तासांमध्ये गेल्या काही 2 दिवसांपूर्वी, अर्थात 22 तारीख शेवटची होती फॉर्म सबमिशनची, त्याच्या अगोदर 2 दिवस म्हणजे 20, 21, 22 3 दिवस एका बड्या मंत्र्याचा OSD तिथे ठाण मांडून होता. हे पण ऐकलं मी. काहीतरी अख्खा दिवस होता, ते मला सांगण्यात आलं की एक दिवस बसला आहे. आता हे नवीन काय डिपार्टमेंट उघडलं की कळत नाही, की OSDला कोल्हापुरातून बसवायचं आणि महामंडळचं काय चाललं आहे ते बघायचं, कोणाला बसवायचं, कोणाला हे करायचं, हे पण डिपार्टमेंटने उघडलं तर आय डोंट नो, मला माहीत नाही. पण मी ऐकले दिवसभर म्हणजे काय, नुसतं OSD नाही, अजून 8-10 माणसं पण आहेत, अजून आहेत, आणि ते 29 तारीखपर्यंत असणार आहेत असं मी ऐकलं आहे.
परंतु मग ही कोणाची माणसं आहेत? कारण की तुम्ही आता म्हणतायत लोक होती. पॉलिटिकल माणसं आहेत, पॉलिटिकल माणसं आहेत. ती कलाकार मंडळी नाही आहेत. ती कलाकार म्हणजे आपण ओळखतो ना, म्हणजे पॉलिटिकल माणसं आहेत असं मला कळलं आहे. पण नीलम शिर्के ह्या उदय सामंतांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. उदय सामंत स्वतः जबाबदार मंत्री आहेत, या राज्याचे उद्योग मंत्री आहेत. त्यांचीच ही सगळी माणसं आहेत. असू शकतील, असू शकतील. बाकीचं तर कोण इन्व्हॉल्व दिसत नाही ना, असू शकतील. बाकीचं कोण कुठल्या पक्षाची माणसं बिणसं किंवा काय मला ऐकू येत नाही, असू शकतील. आणि ते काय गरज काय आहे मला कळत नाही. का गरज आहे, एवढी करायची गरज काय आहे? सगळे आम्ही सगळे पापबिरू आणि इनोसंट सगळे आहोत कलाकार. छान येतो, भांडतो, एकामेकाची गळे पकडतो आणि दुसऱ्या दिवशी परत आम्ही एकत्र असतो. कारण एकत्र कामं करायची आहेत आम्हाला. सिनेमे आम्ही एकत्र कामं करतोच ना, कोण ना कोण कुठे ना कुठे येणारच आहे. आमची इंडस्ट्री एवढी मोठी आहे. पण हा जो प्रकार येतोय व्हेरी बॅड, व्हेरी बॅड. आता तुमचा तर फॉर्म सबमिशन झालेला नाही. आता ही निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यासाठी तुम्ही पुढं काही पावलं उचलणार आहात का? नाही नाही नाही. बेसिकली कसं आहे, इतक्या वर्षानंतर निवडणूक होते. मला वाईट वाटते, मला खूप वाईट वाटते. मला वाटतं सुद्धा आहे. का वाटतं? मी माझा फॉर्म भरला नाही म्हणून मी निवडणूक स्थगित करावी? नाही. मी इंडस्ट्रीचं नुकसान करू इच्छित नाही. मी कलाकार म्हणजे त्यांच्या काही स्कीम चालू होतील, काहीतरी होईल नक्की. का आमच्यासारखे बसले लोक आता एवढं बोलतो म्हटल्यानंतर आम्ही करून घेऊ. त्याच्यात निवडणूक स्थगित करायची आणि त्यासाठी भांडलो आम्ही की बाबा चालू करा. होतं आहे महामंडळ चालू होतं आहे, परत अरे होऊ दे बाबा, काही होईल. निवडणूक स्थगित वगैरे मी नाही. मी एवढं पॉलिटिकल माणूस नाही आहे मी पॉलिटिकल माणूस. परंतु तुमच्यावरती तर पॉलिटिकल दबाव झाला ना. असू दे ना, बच्चे आहे लोक, सब बच्चे आहे. मी ठरवलं तर मी काही करू शकतो. मी चॅलेंज करतो. मी ठरवलं असतं मी काही करू शकतो. पण मागून मी कलाकार म्हणून राहू इच्छितो आहे. मला काय विधानसभेला उभं नाही राहायचं आहे, आमदारकीला उभं नाही राहायचं आहे, त्याकडे मला जायचं आहे ना मला. पण जेव्हा हे संपेल आणि कधी तिकडे आलो तसं वागेन मग मी. वागायला लावू नका मला फक्त बस. धन्यवाद विजय पाटकरजी, तुम्ही आमच्याशी बोललात. खरं तर ज्येष्ठ अभिनेते होते विजय पाटकर. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्षसुद्धा आहेत ते. या सगळ्या निवडणुकीमध्ये खरं तर विजय पाटकर सरांचा फॉर्म जो आहे तो सबमिट झालेला नाही आहे. कुठेतरी राजकीय दबाव या सगळ्या विषयांमध्ये होता आणि एका बड्या मंत्र्याचे OSD खरं तर ह्या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये ठाण मांडून बसलेले होते. त्याचमुळे तो सगळा फॉर्म न भरण्याचा प्रकार, फॉर्म न सबमिट करण्याचा प्रकार जो आहे तो समोर आलेला होता. विजय पाटकर यांच्यासोबतच क्रांती रेडकर, निशिगंधा वाड हे तिन्ही जे मराठी इंडस्ट्रीजमधले नामांकित चेहरे आहेत त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला होता, परंतु त्यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारला गेला नाही. आता या सगळ्या संदर्भात ज्यांच्यावरती आरोप होतात, मेघराज भोसले ज्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या मध्ये भ्रष्टाचार केला, त्यांच्याकडनं काही प्रत्युत्तर येत आहे का? अर्थात नीलम शिर्के ज्या निवडणुकीच्या आता रिंगणात आहेत, ज्या उदय सामंत यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत, त्यांच्याकडनं काही या सगळ्या संदर्भातली उत्तरं येतात का? हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णासह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.